नमस्कार विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, मी कला शिक्षक मनोहर बाविस्कर। विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील पेपर 4 कर्तव्य भूमिती हा महत्त्वाचा विषय आहे। तर या विषयाबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत। एलिमेंटरी विभाग अ कर्तव्य व अक्षरलेखन। एलिमेंटरी परीक्षा पेपरची वेळ दुपारी 2 ते 4 एकूण 2 तासाचा हा पेपर असतो। भूमिती हा कला विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही ग्रेड परीक्षांमध्येही या विषयांचा समावेश केलेला आहे। कलाकृतीमधील भौमितिक आकार आणि रचना समजून घेण्यासाठी आणि त्यांचे चित्रण करण्यासाठी विद्यार्थ्यांना भूमितीचे मूलभूत ज्ञान आवश्यक असते। भूमिती शिकण्याचे अनेक फायदे आहेत। यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते। याचबरोबर कलाकृतींचे प्रमाण आणि संतुलन यांचा अभ्यास करण्यासाठी भूमिती उपयुक्त ठरते। भूमितीमध्ये रेषा, कोन, त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ इत्यादी भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो। विद्यार्थ्यांनी या सर्व आकृतींचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म समजून घेणे आवश्यक आहे। तसेच या आकृत्यांचे चित्रण कसे करावे हे शिकणे गरजेचे आहे। भूमितीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित सराव करणे आवश्यक आहे। पुस्तकातील उदाहरणे सोडवणे आणि विविध प्रकारच्या भौमितिक आकृत्यांचे चित्रण करणे यामुळे विद्यार्थ्यांना भूमितीची चांगली सवय लागेल। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांमध्ये भूमिती विषयावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात। या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विद्यार्थ्यांनी भूमितीच्या मूलभूत संकल्पना आणि तंत्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। रेषा विभाजन करणे, दिलेल्या रेषेचे 2 समान भाग करणे, दिलेल्या रेषेचे 4 किंवा 8 समान भाग करणे, दिलेल्या रेषेचे हवे तितके समान भाग करणे, लंब रेषा काढणे म्हणजे दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे, दिलेल्या रेषेवर तिच्या बाहेरील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे, कोनाचे समान भाग करणे, दिलेल्या कोनाचे 2 समान भाग करणे, कोनमापक उपयोग न करता काटकोनाचे 3 भाग करणे, त्रिकोण काढणे, दिलेल्या पायावर समभुज त्रिकोण काढणे, समान बाजूपैकी एक बाजू व समान कोनापैकी एक कोन दिला असता समद्विभुज त्रिकोण काढणे, पाया व पाया लगतचे 2 कोन दिले असता त्रिकोण काढणे, 3 बाजू दिले असता त्रिकोण काढणे, चौरस काढणे, दिलेल्या पायावर चौरस काढणे, कर्ण दिला असता चौरस काढणे, चौकोन काढणे, 2 असमान बाजू दिल्या असता काटकोन चौकोन आयत काढणे, वर्तुळाचे समान भाग करणे, दिलेल्या वर्तुळाचे 4, 6, 8 समान भाग करणे, नियमित बहुभुजाकृती काढणे, एक बाजू दिली असता कोणतेही नियमित बहुभुजाकृती काढणे, उदाहरणार्थ पंचकोन, सप्तकोन इत्यादी, नियमित रेखाकृती वर्तुळे अंतर्लिखित करणे, दिलेल्या त्रिकोणात वर्तुळ अंतर्लिखित करणे, चौरसात वर्तुळ अंतर्लिखित करणे, समान त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशी अंतर्लिखित करणे की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस आणि शेजारच्या 2 वर्तुळांना स्पर्श करेल। चौरसात 4 समान वर्तुळे अशी अंतर्लिखित करणे की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूस आणि शेजारच्या 2 वर्तुळांना स्पर्श करतील। परीक्षेमध्ये अ विभागासाठी कर्तव्य भूमिती विषयाचे 5 प्रश्न विचारले जातात। त्यापैकी 4 प्रश्न सोडवावे लागतात। ब विभागात अक्षरलेखनाचा प्रश्न अनिवार्य असतो। ब विभाग अक्षरलेखन या विषयाच्या प्रश्नात अक्षरलेखनासाठी मराठी किंवा इंग्रजी भाषेत शब्द दिला जातो। त्या शब्दाला अनुरूप किंवा मुक्त विष्कार पद्धतीने
अक्षरलेखन योग्य रंगात रंगवावे लागते. रंगकामासाठी आवडीचे रंग कोणतेही माध्यम वापरण्यास स्वातंत्र्य असते. पेपरची एकूण वेळ 2 तासाची असते. भूमिती विषयासाठी लागणारे साहित्य: कंपास, पट्टी, कोनमाप, कोरी वही, लीड पेन्सिल, सेट स्क्वेअर इत्यादी साहित्य सुव्यवस्थित असावे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी क्लिअर परीक्षेचा 4था पेपर कर्तव्य भूमिती या विषयाबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आता पुढच्या भागामध्ये प्रत्येक आकृतीचे प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.